नमस्कार, माझा इंडिया न्यूज आपण पाहता पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाच्या घडामोडी। ओवी फाउंडेशन, वैजयंती संदीप डेरंगे राक्षे व ईशा नेत्रालय मेडिकल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर कासारवाडी येथील शीतळादेवी मंदिर या ठिकाणी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडले। यावेळी श्री संदीप डेरंगे तसेच त्यांच्या सुवैद्य पत्नी सौ वैजयंती संदीप डेरंगे यांच्या प्रयत्नातून अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच सर्व मेडिक्लेम व कॅशलेस सुविधा उपलब्ध करण्यात आल्या। महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत पिवळे व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी मोफत शस्त्रक्रिया तसेच वजन तपासणी, रक्तदाब तपासणी, ब्लड शुगर तपासणी, डॉक्टरांचा मोफत वैद्यकीय सल्ला, फॅमिली हेल्थ कार्ड, ब्लड डोनेशन इत्यादी सेवा राबवण्यात आल्या। यावेळी हजारो नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला। ओवी फाउंडेशनने आयोजित केलेल्या या मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिराचे समाजातील विविध स्तरातील मान्यवरांनी कौतुक केले। पिंपरी चिंचवड शहरातील ओवी फाउंडेशन यांच्यातर्फे आज आरोग्य शिबिराचा तिसरा सप्ताह जो आहे तो कासारवाडी या ठिकाणी पार पडतोय आणि आपण बघितलं तर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा देखील खूप मोठा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हा आरोग्य सप्ताह आला आहे जो हा तिसरा आरोग्य सप्ताह आहे। यापूर्वी कासारवाडीमध्ये पहिला आरोग्य सप्ताह भरला गेला होता, त्याचबरोबर संत तुकाराम नगरमध्ये दुसरा आरोग्य सप्ताह हा झाला, त्यानंतर आज तिसरा आरोग्य सप्ताह हा कासारवाडी या ठिकाणी भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि नागरिकांचा या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद या आरोग्य सप्ताहाला पाहायला मिळतोय। आपण ओवी फाउंडेशनच्या ज्या अध्यक्ष आहेत वैजयंती संदीप डेरंगे राक्षे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। वहिनी, काय सांगाल एकंदरीत आज तिसरा सप्ताह आहे? आजच्या याच्यामध्ये ओवी फाउंडेशन, ईशा नेत्रालय व मेडिकल हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य तपासणी व नेत्र तपासणीचे आयोजन केले आहे। या आयोजनामागे फाउंडेशनचा एकच उद्दिष्ट आहे की समाजातील प्रत्येक व्यक्तीला गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी। या शिबिरात मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतलेला आहे। डॉक्टर तसेच कर्मचारी यांनी तपासण्यांचे चांगले आयोजन केले। अल्प दरात आम्ही चष्मेही वाटप करण्याचे ठेवले आहे। निश्चितच आपण काही ज्येष्ठ नागरिक त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की त्यांनी या ठिकाणी काय सांगाल एकंदरीत आज? ओवी फाउंडेशनच्या वतीने आपण इथं नेत्र शिबिर आयोजित केले। हे शिबिर आतापर्यंत आपण अनेक ठिकाणी आयोजित केले, या ठिकाणी विशेष असा कार्यक्रम ओवी फाउंडेशनच्या वतीने हा आयोजित केला आहे आणि त्यासाठी आपण सगळेजण उपस्थित आहोत आणि कशा प्रकारे हा कार्यक्रम चालला आहे याची तुम्हाला झलक दाखवतो। कशी तपासणी चाललेली आहे ते पाहूया आपण, कशी प्रत्येक विशेष करून ज्येष्ठ नागरिकांची। काय सांगाल एकंदरीत ओवी फाउंडेशन आपण काय सांगाल एकंदरीत? हे ईशा नेत्रालय झालेलं आहे आणि ते उत्कृष्ट प्रकारे झालेलं आहे। आम्ही आता हे सीतादेवी मंदिराजवळ शाळेजवळ होतोय, आम्हाला अत्यंत आनंद झालेला आहे। एकंदरीत प्रचंड प्रतिसाद मिळतोय या आरोग्य हा इथे प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि भरपूर लोक आता इथे येणार आहेत। बरं का, आम्ही जेवढं लोक जमा करतो तेवढं आम्ही करतोय आणि पुढील वाटचाल आमच्या शुभेच्छा आहेत। काय सांगाल काका? बोला, काय सांगाल एकंदरीत आज जर बघितलं तर? एकंदरीत ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित आहे, त्यांची चेकिंग चालू आहे, याच्यामध्ये मला आनंद वाटतो आणि उमेदवाराला नमस्कार करतो। आता सध्या कुठलीही निवडणूक नाही, मात्र आहे निवडणूक आता फक्त पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्या चालू आहे। आता आमची येईल, आमची अटीतटीची लढत आहे। काय ठरवलंय? काय ठरवलंय? काय ठरवू? अटीतटीच्या लढतीत काय ठरवलं तुम्ही? मी कुठल्याही व्यक्तीचं कार्य, गुण ते पाहतो आणि त्याला प्राधान्य देतो। लोकसभेला पक्ष पाहतो, विधानसभेला पक्ष पाहतो आणि कॉर्पोरेशनला व्यक्ती पाहतो। निश्चितच आपण बघतोय की ओवी फाउंडेशनच्या आरोग्य शिबिराला खूप मोठा माझा इंडिया न्यूज, शीतळादेवी मंदिर, कासारवाडी, पिंपरी चिंचवड।